नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात ज्ञानेश्वरी अध्याय 8 मधील 160 ते 166 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊया. भगवंत ब्रह्मभुवनामध्ये काय अवस्था असते त्याचं वर्णन सांगतात. भगवंत म्हणतात, एका दिवसामध्ये 8 प्रहर असतात आणि त्या 8 प्रहरांमध्ये दिवस आणि रात्र, पहाट आणि संध्याकाळ असे सर्व अनुभव आपल्याला येतात. दिवस, रात्र, पहाट, संध्याकाळ ह्या सर्व काळामध्ये जे ब्रह्मभावाचा अनुभव घेत असतात त्यांना आम्ही अहोरात्र जाणणारे असं म्हणतो. अहोरात्र विद म्हणिपे असं भगवंतांनी सांगितलं. आणि आता पुढे ह्या ब्रह्मभुवनाचं वर्णन करतायत, त्याचबरोबर त्याची मर्यादाही आपल्याला सांगणार आहेत. बघू ज्ञानोबा राय हा भावार्थ आपल्यापर्यंत कसा पोचवतायत. ते म्हणतात, तिये ब्रह्मभुवनी दिवसे पाहे, ते वेळी गणना केही न समाये, ऐसे अव्यक्ताचे होये व्यक्त विश्व. अव्यक्त असलेलं विश्व व्यक्त होतं. अदृश्य असलेली सृष्टी अनेक दृश्य आकार नाम धारण करते. आणि हे कधी होतं तर जेव्हा ब्रह्मभुवनी ब्रह्मलोकामध्ये दिवस उगवतो आणि त्यावेळी गणना करता येणार नाही, मोजदात करता येणार नाही. अशा असंख्य गोष्टी अव्यक्तामधनं व्यक्तात प्रगट होतात. पुढती देहाची चौपाहारी फिटे आणि हा आकार समुद्र आटे, पाठी तैसाची मग पहाटे भरो लागे. अहो, दिवसाचे 4 प्रहर निघून गेले की मग हा आकाराला आलेला सृष्टीरूपी जो समुद्र आहे तो आटून जातो. कारण 4 प्रहरानंतर रात्रीचे 4 प्रहर सुरू होतात. पाठी तैसाची मग पहाटे भरो लागे. पण रात्र सरून गेल्यानंतर जेव्हा परत ब्रह्मभुवनामध्ये पहाट होते, परत हा आकार समुद्र भरायला लागतो. हे सांगताना ज्ञानोबा राय आता निसर्गातले एक उदाहरण देतात. ते म्हणतात, शारदीयेची प्रवेशी, शारदीयेची प्रवेशी अभ्रे जिरती आकाशी, मग ग्रीष्मांती जैशी निगती पुढती. अहो, शरद ऋतू, शरद ऋतूचं आगमन झाल्याबरोबर आकाशामध्ये जमणारे ढग, अभ्र आकाशातच नाहीसे होतात. मग ग्रीष्मांती जैसी निगती पुढे. आणि मग ग्रीष्मांत म्हणजे ग्रीष्म ऋतू संपायला आल्यावर पुन्हा ही अभ्र उत्पन्न होतात. हा प्रगट होण्याचा आणि अदृश्य होण्याचा खेळ जसा अभ्रांचा चालू असतो, ढगांचा चालू असतो, आकाश तसंच असतं. असाच हा सृष्टीचा व्यक्त आणि अव्यक्त होण्याचा खेळ ब्रह्मलोकामध्ये घडत असतो. जैशी ब्रह्मदिनाची आदी, हे भूत सृष्टीची मांदी, मिळे जव सहस्त्रावधी निमित्त पुरे. ब्रह्मदेवाच्या दिवसाचा आरंभ झाला की हा भूतसृष्टीरूपी समुद्र पसरतो, सगळीकडे प्रगट होतो. मिळे जव सहस्त्रावधी. या अगोदर 1000 युगांचा उल्लेख ज्ञानोबा रायांनी केला.
की एका दिवसामध्ये 1000 युग लोटतात. हा 1000 युगांचा काळ पूर्ण होईसपर्यंत हा दिवस चालू असतो. पाठी रात्रीचा अवसरू होये आणि विश्व अव्यक्ती लया जाय. तोही युग सहस्त्र मोटका पाहे आणि तैसेंची रचे. अहो, दिवस संपायला लागल्यानंतर पाठी रात्रीचा अवसरू होय. ब्रह्मलोकात रात्रीची सुरुवात होते आणि हे प्रगट झालेलं विश्व अव्यक्तामध्ये लय पावायला लागतं आणि तिथे सुद्धा अव्यक्तामध्ये सुद्धा लय पावलेल्या विश्वाचे 1000 युग पूर्ण होतात आणि ते पूर्ण झाल्यावर रात्र संपते आणि परत तशीच दिवसाची सुरुवात झाल्यावर सृष्टी रचायला सुरुवात होते. हे सांगावया काय उपपत्ती, जे जगाचा प्रळयो आणि संभूती इये ब्रह्मभुवनींची या होती अहोरात्रा माझी. ज्ञानोबाराय म्हणतात, हे सांगण्याचं कारण एवढंच. थोडक्यात आम्हाला एवढंच सांगायचंय की ब्रह्मलोकामध्ये एक दिवस आणि एक रात्र ह्याच्यामध्ये जगाची उत्पत्ती आणि लय होत असते आणि हीच ती ब्रह्मलोकाची मर्यादा आहे. उत्पन्न होणं आणि लयास जाणं हे तिथे अखंड घडत असतं. कैसे कैसे थोरी वेचे मान पाहे पाम, तो सृष्टी बीजाचा साटोपा. कैसे थोरी वेचे मान पाहे पा, तो सृष्टी बीजाचा साटोपा. परी पुनरावृत्तीची या मापा शीग जाहला. भगवंत म्हणतायत, अरे ही थोरवी, या ब्रह्मभुवनाची थोरवी, ह्याचा मान केवढा आहे बघ. संपूर्ण सृष्टीला प्रगट करण्यासाठी आवश्यक जे बीज आहे, त्या बीजाची साठवण ह्या ब्रह्मलोकामध्ये होते. परंतु ह्या बीजाची साठवण करून सृष्टीला प्रगट करणं आणि परत सृष्टी अव्यक्तामध्ये लयास जाणं, अशा प्रकारे हा प्रगट होणं आणि लयास जाण्याचा खेळ, हा पुनरावृत्तीचा खेळ ब्रह्मलोकात सतत चालू असतो. आणि ही पुनरावृत्ती हेच त्या ब्रह्मलोकाची मर्यादा आहे असं भगवंत सांगतायत. कारण जो भगवंतांना येऊन प्राप्त झाला त्या ठिकाणी पुनरावृत्ती नाही, तो भगवत स्वरूप झाला. हेच थोडक्यात भगवंत सांगतायत की ब्रह्मलोकामध्ये सुद्धा पुनरावृत्ती आहे, परंतु जो भक्त मला येऊन मिळाला तिथे पुनरावृत्ती नाही. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.